शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजेच टेटची तयारी करताय? चला तर मग आज आपण एक खूप महत्वाचं कौशल्य शिकूया. पाठ्यपुस्तकातलं एक साधंसं पान घ्यायचं आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहील असा एक जबरदस्त पाठ कसा तयार करायचा ते पाहूया. हाच तर खरा प्रश्न असतो नाही का? प्रत्येक शिक्षकासमोर हे एक आव्हानच असतं. पण चिंता नको, आज आपण घर आणि पर्यावरण या विषयाच्या आधारे एक असा आदर्श पाठ तयार करणार आहोत जो तुम्हाला टेट परीक्षेत नक्कीच उपयोगी पडेल. कोणताही पाठ यशस्वी करायचा असेल तर सुरुवात व्हायला पाहिजे मुलांचं लक्ष खेचून घेण्यानं. आपण घर या सगळ्यांच्या जवळच्या विषयाने सुरुवात करूया. त्यामुळे काय होतं की प्रत्येकजण सुरुवातीपासूनच या पाठाशी जोडला जातो. म्हणतात ना, एक चित्र 1000 शब्दांचं काम करतं. फक्त हे एक चित्र बघा, यात काय काय दिसतंय? साधी झोपडी आहे, मोठी इमारत आहे, घरांमध्ये किती विविधता असू शकते हे लगेच कळतं. हीच विविधता मुलांमध्ये कुतूहल निर्माण करण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. ओके, आता पुढची पायरी ती म्हणजे शोध घेण्याची. एक शिक्षक म्हणून आपलं काम मुलांना तयार उत्तरं देणं नाहीये, तर त्यांना निरीक्षणातून उत्तरं शोधायला लावणं आहे. आणि त्यासाठी आपण पाठ्यपुस्तकातल्या प्रश्नांचाच आधार घेऊया. चला, आधी फक्त या घरावर लक्ष केंद्रित करूया. मुलांना विचारा, काय दिसतंय? हे घर कशाचं बनलेलं वाटतंय? याचं छत कसं आहे? त्याचा आकार काय सांगतोय? असे प्रश्न विचारायचे. आता त्याची तुलना करूया या घराशी. लगेच फरक दिसतोय, बरोबर? इथली बांधकाम सामग्री वेगळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं छत बघा, ते सपाट आहे. आणि इथे पाठ्यपुस्तकच आपल्याला मदत करतं. हा प्रश्न बघा, हा प्रश्न थेट मुलांना विचारला की त्यांची विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. ते तुलना करायला लागतात, चिकित्सकपणे विचार करायला लागतात. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मुलांनी जे पाहिलंय त्याला एक व्यवस्थित रूप द्यायचं. आपण त्यांना मदत करायची. बघा, एका बाजूला गवत, माती, उतरतं छप्पर आणि दुसऱ्या बाजूला सिमेंट, विटा, सपाट छत. हे फरक आपण स्पष्ट करायचे. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय फरक आहे हे पाहिलं. आता वेळ आहे का, म्हणजे हा फरक का आहे हे समजून घेण्याची. आपण एकदम मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करू. घर कशासाठी लागतं? अगदी सोपं आहे. निवारा आणि विश्रांतीसाठी. ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी. आणि हो, जंगली प्राणी आणि समाजकंटकांपासून सुरक्षिततेसाठी. आणि ही आहे या पाठातली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना. घराची रचना ही काही उगाच नसते. ती त्या जागेच्या, त्या हवामानाच्या गरजेतून तयार झालेली असते. तिथल्या पर्यावरणाला दिलेला तो एक प्रतिसाद असतो. हा तक्ता बघा, किती सोपं करून सांगतोय सगळं. जिथे पाऊस जास्त तिथे उतरतं छप्पर, म्हणजे पाणी सहज वाहून जाईल. जिथे कमी तिथे सपाट छत, कारण पाण्याची भीती नाही. हा जो कारण आणि परिणामाचा संबंध आहे ना, हा टेट परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. हे लक्षातच ठेवा. चला, आता आपण जे काही शिकलो ते थोड्या मोठ्या कॅनव्हासवर पाहूया. हीच संकल्पना आपण आपल्या पूर्ण देशाच्या पातळीवर लागू करून बघू. आणि हा नकाशा बघा, कमाल आहे. ही संकल्पना आता फक्त पुस्तकातल्या चित्रांपुरती राहत नाही. मुलांना प्रत्यक्ष दिसतं की अरे हो, आपल्या देशात वेगवेगळ्या प्रदेशात खराच किती वेगवेगळी घरं आहेत. आता आपण मुलांना एका व्हर्च्युअल टूरवर नेऊ शकतो. बघा, डोंगराळ भागात बर्फ आणि पावसापासून वाचायला उतरती छपरं, तिकडे वाळवंटात जाड भिंती आणि सपाट छत, आणि आसामसारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात पुरापासून वाचायला उंचवट्यावरची घरं. सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि आता शेवटचा आणि आपल्यासाठी म्हणजे भावी शिक्षकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे मूल्यांकन. पण इथे फक्त मुलांचं मूल्यांकन नाही, तर आपण शिकवलेल्या पद्धतीचंही आहे. तर टेट परीक्षेसाठी ही चौकट पक्की लक्षात ठेवा. पहिली पायरी गुंतवा, दुसरी शोध घ्यायला लावा, तिसरी संकल्पना स्पष्ट करा, आणि चौथी खऱ्या उदाहरणांनी विषय वाढवा. ही पद्धत केवळ मुलांना शिकवण्यासाठीच नाही, तर तुम्हाला परीक्षेसाठी संकल्पना लक्षात ठेवायलाही खूप मदत करेल. आणि परीक्षेत विचारले जाऊ शकणारे महत्त्वाचे वस्तुनिष्ठ मुद्दे कोणते? तर हे 1. घरांची रचना पर्यावरणावर अवलंबून असते. 2. जास्त पावसासाठी उतरती छपरं, कमी पावसासाठी सपाट. आणि 3. बांधकामाचं साहित्य शक्यतो स्थानिकच असतं. हे मुद्दे लक्षात ठेवायचे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एक चांगला शिक्षक फक्त माहिती देत नाही, तो मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करतो. ही पद्धत वापरून तुम्ही कोणत्याही पाठाला एका रंजक अनुभवात बदलू शकता. तर मग आता तुम्ही पुढचा कोणता पाठ असाच अविस्मरणीय बनवणार आहात? नमस्कार. आपल्या सगळ्यांसाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे निवारा, आपलं घर. ही माणसाची एकदम मूलभूत गरज आहे.
तर आज आपण याच निवाऱ्याच्या प्रवासावर निघणार आहोत. त्याचा इतिहास कसा आहे, त्यात तितकी विविधता का आहे, आणि शेवटी निवारा म्हणजे नक्की काय, या सगळ्यावर एक नजर टाकूया. आता बघा, इथे आपल्याला माणसाच्या घराचा अख्खा प्रवास दिसतोय. अगदी सुरुवातीला आदिमानव गुहांमध्ये राहायचा, तिथून पुढे गवताच्या झोपड्या, आणि आता या टोलेजंग इमारती. म्हणजे माणसाच्या राहणीमानात केवढा मोठा बदल झालाय हे एकदम स्पष्ट दिसतंय. सुरुवातीला कसं होतं माहितीये, निसर्गात जे मिळेल दगड, माती, पानं, त्याचा वापर करून निवारा बनायचा. पण हळूहळू तो अधिक मजबूत, अधिक सुरक्षित आणि अधिक गुंतागुंतीचा होत गेला. ठीक आहे, तर पुढचा मुद्दा. जगभरात आपण पाहिलं तर घरांचे प्रकार किती वेगवेगळे असतात, नाही का? मग असं का? या विविधतेमागे नक्की काय कारणं आहेत? चला जरा हेच समजून घेऊया. एक प्रश्न आहे, कधी विचार केलाय का की जगातली सगळी घरं सारखी का नसतात? म्हणजे एकाच डिझाईनची का नसतात? यामागे नक्की काय दडलं असेल? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. तर ह्याचं उत्तर तसंच सोपं आहे. मुख्य कारणं म्हणजे त्या ठिकाणचं हवामान, तिथली भौगोलिक रचना, आणि तिथे निसर्गात काय मिळतं, कोणती साधनसंपत्ती उपलब्ध आहे, हे सगळं. आता इथे बघा, ह्या तक्त्यात दिसतंय मैदानी प्रदेशात धाव्याची घरं असतात, आयताकृती. ती कशाने बनवतात? दगड, माती, लाकूड, म्हणजे जे तिथे सहज मिळतं. याचा सरळ अर्थ काय? तर निसर्गच ठरवतो की आपलं घर कसं दिसेल, कसं असेल. पण आत्ताच्या काळात चित्र पूर्णपणे बदललं आहे नाही का? आजकाल घरं बनवण्यासाठी काय वापरलं जातं? विटा, सिमेंट, लोखंड, काच, वाळू, या सगळ्या गोष्टी. आणि ही सगळी सामग्री कुठून येते? फॅक्टरीमधनं, म्हणजे औद्योगिक उत्पादनातनं. आणि ती जगभर सहज मिळते. त्यामुळेच तर आजकाल आपल्याला घरांच्या बांधकामात बरीचशी समानता दिसायला लागली आहे. बरं, आतापर्यंत आपण घरांच्या बांधकामाबद्दल, त्याच्या प्रकारांबद्दल बोललो. पण एक विचार करा, जेव्हा हा निवाऱ्याचा मूलभूत आधारच कुणाला मिळत नाही, तेव्हा काय होत असेल? आता आपण अशाच एका गंभीर सामाजिक समस्येकडे वळणार आहोत. ती म्हणजे बेघरपणा. हे जे दिसतंय ना, ही एक खूप कठोर आणि दुर्दैवी वास्तविकता आहे. ज्यांच्याकडे राहायला हक्काचं घर नाहीये, त्यांच्यासाठी रस्ता, फुटपाथ हेच त्यांचं घर बनून जातं. विचार करा, जगण्यासाठी जी सुरक्षितता लागते, जे स्थैर्य लागतं, ते त्यांच्याकडे नसतं. आणि बेघरपणा म्हणजे फक्त डोक्यावर छप्पर नाही एवढंच नाहीये. ही त्यापेक्षा खूप मोठी एक व्यापक सामाजिक समस्या आहे. यामध्ये लोकांना राहायला एक स्थिर, एक सुरक्षित जागाच मिळत नाही, आणि याचा परिणाम त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर होत असतो. तर मग अशी परिस्थिती निर्माण का होते? यामागे नक्की काय कारणं आहेत हे समजून घेऊया. इथे बघा, हे सगळं किती एकमेकांत गुंतलेलं आहे. म्हणजे असं नाही की एकाच कारणामुळे असं होतं, नाही. यात दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, उत्पन्न कमी असणं आहे, कधीकधी नैसर्गिक आपत्ती येते, आणि शारीरिक किंवा मानसिक आजारपण. हे सगळे घटक एकत्र येतात आणि बेघरपणाची परिस्थिती निर्माण होते. म्हणजेच हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय की ही समस्या एका कारणामुळे नाही तर अनेक कारणांमुळे होते. गरिबी, नोकरी नसणं, आजारपण, आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परवडणाऱ्या घरांची कमतरता. या सगळ्या गोष्टी मिळून या समस्येला कारणीभूत ठरतात. ही गोष्ट बघा अजितची. या उदाहरणामुळे ना आपल्याला या समस्येची एक वैयक्तिक बाजू कळते. तो शिकलेला आहे, पण तरीही त्याच्याकडे घर नाही, आणि वरून त्याचं सामान चोरीला गेलंय. म्हणजे किती असुरक्षितता. आता अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने नेमकं काय करावं? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. चला आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि मला वाटतं सगळ्यात भावनिक टप्प्याकडे वळूया. एक प्रश्न विचारतो, एक साधी इमारत आणि आपलं घर, या दोन्हींमध्ये नेमका फरक काय असतो? इथे बघा, हा फरक अगदी स्पष्टपणे मांडला आहे. इमारत म्हणजे काय तर विटा आणि सिमेंटने बनलेली एक रचना, जी आपल्याला ऊन पावसापासून वाचवते, बरोबर? पण घर म्हणजे आपलेपणाची जागा. ते प्रेम आणि नात्यांनी बांधलेलं असतं, जिथे आपल्याला फक्त शारीरिक नाही तर भावनिक सुरक्षितता मिळते. आणि मला वाटतं या संपूर्ण चर्चेचा हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही इमारतीला खरं घर कोण बनवतं? तर त्यात राहणारी माणसं, त्यांच्यातलं प्रेम, त्यांच्यातलं स्नेह, ही आपलेपणाची भावनाच एका निर्जीव इमारतीमध्ये जीव टाकते, तिला घर बनवते. हे जे घरपण आहे ना, ते कोणत्याही महागड्या वस्तूंमधून नाही येत. घर आपल्या सगळ्यांसाठी किती महत्त्वाचं असतं, नाही का? फक्त 4 भिंती आणि छत नाही, तर एक अशी जागा जिथे आपल्याला सुरक्षित वाटतं, आपुलकी मिळते. पण एक घर बांधायला नक्की काय काय लागतं? थांबा, विटा, सिमेंट, लाकूड हे तर आहेच, पण कधी विचार केलाय की या सगळ्या गोष्टी येतात कुठून? चला
आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर गंमत म्हणजे कोणत्याही घराची गोष्ट बांधकाम सुरू होण्याच्या खूप आधी सुरू होते. ती सुरू होते थेट निसर्गातून, पृथ्वीच्या पोटातून. जसं इथे दिसतंय, दगड मिळवण्यासाठी डोंगरच्या डोंगर पोखरले जातात, खाणकाम केलं जातं आणि इथूनच घरासाठी लागणारी साधनसंपत्ती बाहेर काढली जाते. आणि इथेच आपल्याला घराची एक वेगळी, एक अदृश्य किंमत दिसायला लागते. ही किंमत आपण पैशात नाही मोजू शकत, कारण ही किंमत चुकवावी लागते आपल्या निसर्गाला. उदाहरणार्थ वाळू घ्या. घरासाठी किती आवश्यक असते नाही का? पण ही वाळू मिळवण्यासाठी अनेकदा नद्यांचा तळ उपसला जातो आणि याचा थेट परिणाम तिथल्या जलचरांवर, तिथल्या संपूर्ण परिसंस्थेवर होतो. सगळं काही धोक्यात येतं. एवढंच नाही तर जसजशी लोकसंख्या वाढतेय तसतशी घरांची गरजही वाढतेय. आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी काय होतं? मोठ्या प्रमाणावर जंगलतोड. यामुळे पर्यावरणाचं जे संतुलन आहे ते पूर्णपणे बिघडतं. तर मग बघा, घराच्या बांधकामामुळे काय काय होतंय. दगडांसाठी डोंगर पोखरले जात आहेत, वाळूसाठी नद्या उपसल्या जात आहेत, जंगलतोड होतीये. इतकंच नाही तर भूजल पातळी खाली जातीये, सुपीक जमीन वापरली जातेय आणि हे सगळं बनवण्यासाठी कोळसा, गॅस सारखी इंधनं जाळली जातेत. याचा परिणाम हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण. हे सगळं आपल्या घराच्या पायामागे दडलेलं एक कठू वास्तव आहे. आणि यामागचं कारण अगदी सरळ आहे. जसजशी लोकसंख्या वाढते तसतशी घरांची मागणी वाढते आणि साहजिकच यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रचंड ताण येतो. पण थांबा, चित्र इतकंही निराशाजनक नाहीये. या समस्येवर एक उपाय आहे, एक आशेचा किरण आहे, एक असा नवीन विचार जो आपल्याला विकासाचा एक वेगळा, एक चांगला मार्ग दाखवू शकतो. आता इथे बघा, ही स्लाईड आपल्याला दोन वेगवेगळे मार्ग अगदी स्पष्टपणे दाखवते. एका बाजूला आहे निसर्गाचा विनाश आणि दुसऱ्या बाजूला आहे निसर्गासोबत मिळून मिसळून एकरूप होऊन बांधलेलं एक सुंदर घर. आता निवड आपल्याला करायची आहे. आपल्याला नक्की कोणता मार्ग निवडायचा आहे? तर हे पर्यावरणपूरक घर म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर असं घर जे पर्यावरणावर कमीत कमी भार टाकेल, जे निसर्गाच्या विरोधात नाही तर निसर्गासोबत चालेल, जे निसर्गाकडून कमीत कमी घेईल आणि त्याला शक्य तितकंच जपेल. बरं, मग हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं? म्हणजे कोणती तत्त्व आहेत जी एखाद्या घराला पर्यावरणपूरक बनवतात? चला आता आपण तेच समजून घेऊया. या घरांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर अगदी कमीत कमी केला जातो. दुसरं, ऊर्जेसाठी सौरऊर्जा, पवन ऊर्जा किंवा बायोगॅस यांसारख्या गोष्टी वापरल्या जातात. इतकंच नाही तर पाणी आणि कचऱ्याचाही पुनर्वापर केला जातो. कृत्रिम रंग टाळले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा येईल याची खास सोय केलेली असते. आणि हे चित्र बघा, हेच दाखवतंय की ही सगळी तत्त्व फक्त पर्यावरणासाठी चांगली आहेत असं नाही, तर त्यातून किती सुंदर निसर्गाशी एकरूप झालेली आणि राहण्यासाठी उत्तम जागा तयार होते. म्हणूनच पर्यावरणपूरक घरं म्हणजे फक्त एक वेगळी बांधकाम पद्धत नाही, हा तर आपल्या भविष्याकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक पाया आहे. आता एक छोटासा विचार करायला हरकत नाही. ह्या वेगवेगळ्या घरांकडे पाहिलं तर कोणती घरं पर्यावरणाचा विचार करून बांधलेली आहेत असं वाटतं? कोणती घरं निसर्गाच्या जास्त जवळची वाटतात? जरा विचार करून बघा. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो हा की आपण घराची रचना कशी करतो, कोणतं साहित्य वापरतो, या प्रत्येक निवडीचा पर्यावरणावर थेट आणि खूप दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे आपण कोणतं घर निवडतो हे खरंच खूप महत्त्वाचं ठरतं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपलं घर हे फक्त एक निवारा नाहीये. आपण जे घर बांधतो किंवा निवडतो ती आपल्या भविष्याबद्दलची निवड असते. आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी कशा प्रकारचं जग मागे ठेवणार आहोत हे या निवडीवर अवलंबून आहे.